नमस्कार. आपल्या सर्वांचं माझ्या नित्यसेवा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण वारानुसार जसं वेगवेगळ्या वारानुसार प्रदोष व्रताची वेगवेगळी फळप्राप्ती पाहणार आहोत. प्रदोष व्रत हे एक असं व्रत आहे जे सर्व मनोकामना पूर्ण करतं. जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल आणि तुमची महादेवावरती दृढ श्रद्धा असेल तर तुम्ही हे व्रत नक्की करून पहा. कोणतीही इच्छापूर्ती असो व कोणतीही मनोकामना असो किंवा जे काम कुणी करू शकत नाही त्या कामाची फळप्राप्ती असो ते हे व्रत केल्याने मिळते. प्रदोष व्रत हे महिन्यातून फक्त 2च वेळेस येतं. त्रयोदशी दिवशी हे व्रत केलं जातं. प्रदोष व्रत हे वारानुसार वेगवेगळ्या फळाची प्राप्ती करून देत असतं. वेगवेगळ्या मनोकामनांची पूर्ती करत असतं. चला तर मग पाहूयात कोणत्या वारानुसार प्रदोष व्रत हे कोणत्या फळाची प्राप्ती करून देतं. सोम प्रदोष. जर प्रदोष सोमवारी येत असेल तर त्याला सोम प्रदोष असे म्हटले जाते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सोम प्रदोष व्रत करू शकतो. हे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा देवादिदेव महादेव पूर्ण करतात. हे स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे. मंगळ प्रदोष. जर प्रदोष मंगळवारी येत असेल तर त्याला मंगळ प्रदोष असे म्हटले जाते. मंगळ प्रदोष व्रत हे ज्या लोकांना आजार आहे आणि आजारापासून मुक्ती हवी आहे तर त्यासाठी आपण मंगळ प्रदोष व्रत करू शकतो. बुध प्रदोष. जर प्रदोष बुधवारी येत असेल तर त्याला बुध प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण बुध प्रदोष व्रत सुरू करू शकता. गुरु प्रदोष. जर प्रदोष गुरुवारी येत असेल तर त्याला गुरु प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनातील शत्रू कायमस्वरूपी निघून जावे असे वाटत असेल तर त्यासाठी गुरु प्रदोष व्रत सुरू करावा. याने भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती पडेल आणि आपल्या आयुष्यातून आपले शत्रू निघून जातील. शुक्र प्रदोष. जर प्रदोष हा शुक्रवारी येत असेल तर त्याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनात सुख शांती धनप्राप्ती यासाठी आपण शुक्र प्रदोष व्रत सुरू करू शकता. ज्याने देवादिदेव महादेव यांची कृपादृष्टी आपल्यावरती होऊन आपल्या जीवनात सुख शांती व समृद्धी येऊ शकते. शनी प्रदोष. प्रदोष हा शनिवारी येत असेल तर त्याला शनी प्रदोष असे म्हटले जाते. शनी प्रदोष व्रत हे लोकांना मुलं होत नसेल अशा लोकांनी जर शनी प्रदोष व्रत केले तर शंकराची कृपादृष्टी होऊन त्यांना मुलप्राप्ती होण्यासाठी हे व्रत केलं जातं. रवी प्रदोष. जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते. रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणताही व्यक्ती आपली दुःख परेशानी दूर करू शकत नाही. ते देवादिदेव महादेव रवी प्रदोष व्रत केल्याने आपली कृपादृष्टी दाखवून ते दूर करतात. जसं की जे काम जगात कुणीही करू शकत नाही त्या कामाची फळप्राप्ती ही रविवारच्या प्रदोष व्रत केल्याने प्राप्त होते. जसं वारानुसार वेगवेगळ्या फळाची प्राप्ती होते तसंच वारानुसार भगवान शंकर हे वेगवेगळ्या ठिकाणी निवास करत असतात. जसं की सोमवारी जर प्रदोष येत असेल तर त्या दिवशी शंकर भगवान कैलास पर्वतावर निवास करत असतात. मंगळवारी जर प्रदोष येत असेल तर त्या दिवशी शिवशंकर हे काशीमध्ये निवास करत असतात. बुधवारी जर प्रदोष पडत असेल तर त्या दिवशी शिवशंकर हे रजत भवनमध्ये निवास करत असतात. गुरुवारी जर प्रदोष पडत असेल तर त्या दिवशी शिवशंकर हे गंगाच्या स्थळी निवास करत असतात. शुक्रवारी जर प्रदोष पडत असेल तर त्या दिवशी शिवशंकर हे निळकंठवर विराजमान असतात. शनिवारी जर प्रदोष पडत असेल तर त्या दिवशी शिवशंकर हे शमी या वृक्षाखाली निवास करत असतात. रविवारी जर प्रदोष पडत असेल तर त्या दिवशी शिवशंकर हे बेलपत्रीच्या वृक्षाखाली निवास करत असतात. असंच वेगवेगळ्या वारानुसार शिवशंकर हे वेगवेगळ्या ठिकाणी निवास करत असतात. अशी वेगवेगळ्या वारांची
वेगवेगळी फळप्राप्ती आणि शंकराची वेगवेगळी निवासस्थाने आहेत. जर तुम्हालाही व्रत करायचं असेल तर ह्या व्रत कसे करावे, काय खावे, काय खाऊ नये, प्रदोष वेळ कोणती, या सर्वांची माहिती तुम्हाला माझ्या नित्यसेवा चॅनलमध्ये मिळून जाईल. आणि या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.